माझे खरे शिकवणारे जे शिलेदार होते ते शाळेतले शिक्षक तर होतेच, पण त्याच्या आधी गणपती मंडळातले सगळे होते. एक हस्तकला करणं आणि एक सेट उभारणं, कारण खूप तांत्रिक गोष्टी असतात त्याच्यात, की बरोबर. कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे. म्हणजे एवढा मोठा हत्ती बनवला तो 2 तास उभाही राहिला. मग हे मेंटॉरिंग का हे शाळेतून तुला शिकवत होते का? कुठला आर्ट डिरेक्टर का कोण होता ज्याच्या थ्रू ती मेंटॉरिंग झाली, की स्वतःच करता करता झालं ते? याचं सगळं श्रेय मी माझ्या गणपतीच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना देतो. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा गणपतीचे आम्ही सेट उभे करायचो, चाळीतले असतील किंवा बाहेरचे असतील, तेव्हा तिथे जुगाड पद्धतीने आपण सेट कसा उभा करू शकतो हे मी खरं तर शिकलोय गणपती मंडळात. त्यामुळे आजही अनेक गणपतींची मंडळांचं डेकोरेशन करत असताना मला पहिलं आठवतं ते आपली मंडळं सगळी जी आजूबाजूची असायची आणि जी मला चित्र बरं येतं म्हणून बोलवायचे आणि मग मला शिकवायचे, हे बघ हे वरून आहे ना असं सस्पेंड होतं, हे बाजूला आपण असा एल लावला की ते उभं कसं राहतं, हे सगळं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. म्हणजे माझे खरे शिकवणारे जे शिलेदार होते ते शाळेतले शिक्षक तर होतेच, पण त्याच्या आधी गणपती मंडळातले सगळे होते, ज्यांना सेटमधलं कळायचं किंवा जमायचं.